पहिल्याच पावसानं शहराची उडवलेली दाणादाण, त्यात रहिवासीय कमालीचे संतप्त झालेले असतानाच नगरसेवक मात्र नामकरणात गुंतलेले आहेत। येत्या 17 जुलैला महापालिकेची महासभा होत असून त्यात नामकरणाचे तब्बल 18 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत। विद्यमान नगरसेवकांमध्ये बरेच जण पहिल्यांदाच सभागृहाची पायरी चढले आहेत, त्यातही बऱ्याच महिला आहेत, त्यामुळे सभागृह त्यांच्यासाठी नवीन आहे। या सभागृहाचं कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालतं हे समजून घेण्यातच बरेच दिवस जाणार आहेत। असो, दुसरीकडे शहराची अवस्था बकाल झाली आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात विकास कामं सुरू आहेत, ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेलं आहे। पहिल्याच पावसानं शहराचं हे बकालपण उजेडात आणून दिलं आहे। रस्ते उखडलेले आहेत, खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनं चालवणं कठीण होत आहे, तर या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यातून माती वर आली आहे। ती पावसात भिजल्याने ठिकठिकाणी चिखल दिसून येतोय। सध्या पावसानं विश्रांती घेतल्यानं थोड्याफार प्रमाणात चिखल सुकला असेल, पण पाऊस आता कुठं सुरू झाला आहे, त्यामुळे चिखल, खड्डे, रस्त्याची दैना वेळोवेळी अशी उघड होताना दिसणार आहेत। नगरसेवक या नात्यानं साऱ्यांनीच प्रशासनाला जाब विचारणं आवश्यक आहे। महासभा हे त्यांना उपलब्ध करून दिलेलं एक व्यासपीठ आहे, पण या व्यासपीठाचा वापर नामकरणासारखे विषय मांडण्यासाठी होत असल्याचं समोर येत आहे। येत्या 17 जुलैला महासभा बोलवण्यात आली आहे। त्यात आतापर्यंत एकूण 72 सूचना प्राप्त झाल्या आहेत। त्यात 18 सूचना केवळ नामकरणाच्या आहेत। प्रभाग क्रमांक 31 मध्ये सर्वे नंबर 197 या परिसरात रामभूमी वाटिका नाव देण्याची सूचना नगरसेविका माधुरी डेमसे, भगवान दोंदे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली आहे। याच नगरसेवकांनी परिसरातील आणखीन एका भागाचं मोंढेस मिड टाउन असं नामकरण करण्याची सूचना केली आहे। जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नाव देण्याची सूचना नगरसेवक विशाल संगमनेरे, शरद मोरे, रंजना बोराडे, सुनीता भोजने यांनी केली आहे। नामांतराची हौस जुने जाणते नगरसेवक सचिन मराठे यांनी देखील भागवून घेतली। प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेल्या द्वारका येथील जलकुंभाला रमेश काका मराठे असं नाव देण्याची सूचना त्यांनी केली आहे। नगरसेवक रिद्दीश निमसे, नामदेव शिंदे, ऐश्वर्या लाड, जेजूरकर, इंदुबाई खैताडे यांनी नांदूर नाका चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं नाव देण्याची सूचना केली आहे। तसेच कोकारनं श्रीरामनगर बाजार रस्त्याला डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग असं नाव देण्याची आणखीन एक सूचना त्यांनी केली आहे। नामकरणाच्या या मोहापासून दस्तूरखुद्द उपमहापौर विलास शिंदे हे देखील स्वतःला दूर होऊ शकले नाही। गंगापूर गाव भाजी मार्केटला स्वर्गीय मेजर रघुनाथ नामदेव पाटील यांचं नाव दुरुस्ती मागणी त्यांनी केली आहे। गावात असलेल्या सभागृहाचं नाव स्वर्गीय धोंडू मुकुंदा पाटील असं करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत। प्रभाग क्रमांक 8 मधील सातपूर परिसरात असलेल्या गंगापूर राजवाडा येथील दिव्यांग उद्यानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची सूचना करण्यात आली आहे। इथपर्यंतच उपमहापौर शिंदे थांबत नाही। बळवंतनगर येथील जलकुंभाचे मातोश्री स्वर्गीय अनुसया रामदास शिंदे असं नामकरण करण्याची सूचना त्यांनी केली आहे। माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या सौभाग्यवती दीपाली गीते तसेच माजी महापौर रंजना भानसी, रुपाली ननवरे याही नामकरणाच्या स्पर्धेत टिकून आहे। मसरूळ शिवारातील कलानगर लेन नंबर 5 पुढील परिसराला जय श्रीराम चौक असं नाव मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान नामकरणाची ही यादी लांबलचक आहे। नामकरणाशिवाय शहरात दुसरे विषय शिल्लक राहिले नाहीत का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। नगरसेवक जर नामकरणासारख्या कामातच स्वतःला वाहून घेणार असतील तर मुख्य समस्या कुणी उपस्थित करायच्या असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। रस्ते म्हणू नका, खड्डे म्हणू नका, धीम्या गतीनं सुरू असलेली मोठी कामं म्हणू नका, यामुळे आधी शहर बकाल झालं आहे। त्यात नामकरणासारख्या कामातच नगरसेवक स्वतःला वाहून घेणार असतील, शहराचा बकालपणा बघायचा कुणी हाही प्रश्न आहे। यासाठी म्हणजे नामकरणासाठी कामं रेटण्यासाठीच आम्ही सभागृहात धाडलं का असं म्हणायची वेळ ही जनतेवर आली आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।